मी इथे जेवण बनवायचं काम करते आणि इथे मी बनवणार आहे भोपळ्याची भाजी म्हणजेच कोहळ्याची भाजी. एकदम सिंपल तऱ्हेने बनते आणि खूपच छान अशी टेस्टी ही भाजी बनते. तर नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी भोपळ्याला असे पीसेसमध्ये कट करून घेतलेत. त्यानंतर मग इथे मी एक खलबत्त्यामध्ये थोडंसं अद्रक, थोडी लसूण आणि हिरवी मिरची अशी कुटून घेतले. त्यानंतर मग कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मेथी दाणे आणि जिरा आणि बडीशेपची फोडणी टाकून हिंग टाकलं आहे आणि त्यानंतर मग याच्यामध्ये जे हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट होती ती टाकून थोडी परतवून ह्याच्यामध्ये मी हे भोपळा टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये मी इथे लाल तिखट, हळद आणि धना पावडर, गरम मसाला थोडासा आणि याच्यामध्ये आमचूर पावडर टाकले, थोडीशी बडीशेपची पावडर टाकली आणि थोडीशी साखरदाणे आणि चवीपुरता मीठ टाकून छान यांना हलवून 5 ते 10 मिनिटासाठी एकदम छान असे स्लो गॅसवर शिजवून ठेवले आणि छान अशी ही एकदम सॉफ्ट झाली की याच्यामध्ये कोथिंबीर टाकून ही भाजी तयार आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.